श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 32. नवनाथांचे वर्णन. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला, महाप्रभू, नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी श्री दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हाला द्यावी अशी श्रींच्या चरणी प्रार्थना आहे. श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखे वाटले. गोमातेचे आपल्या वासरावर असलेल्या प्रेमासारखेच प्रेम चैतन्य त्यांच्या दृष्टीतून प्रवाहित होत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यांनो, मच्छिंद्र, गोरख, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भरतरी, चरपट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या केवळ स्मरणाने शुभफल सिद्ध होते. श्री नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर दत्तप्रभूंची अपार कृपा असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उद्धवासारख्या महान भक्ताबरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले. चक्रवर्ती ऋषभाला 100 पुत्र होते. त्यातील नारायणाच्या अंशापासून जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण असे म्हणतात. त्यांची नावे 1 कवी, 2 हरी, 3 अंतरिक्ष, 4 प्रबुद्ध, 5 पिप्पलायन, 6 आविर्होत्र, 7 द्रुमिल, 8 चमस, 9 करभजन अशी होती. हे सर्वजण अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिद्ध पुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्मसंस्थापनेसाठी नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतला. प्रथम पुत्र कवी हा मच्छिंद्रनाथ या नावाने जन्मला. हरी हा गोरक्षनाथ या नावाने मच्छिंद्रनाथांचा शिष्य म्हणून जन्मला. अंतरिक्ष हा जालंधर या नावाने जन्माला आला. त्यांच्या शिष्याच्या रूपाने प्रबुद्ध कानिफ या नावाने जन्मला. पिप्पलायन चरपटनाथ या नावाने जन्मला. आविर्होत्र हा नागेशनाथ या नावाने जन्मला. द्रुमिल हा भर्तरीनाथ या नावाने जन्मला. चमस रेवणनाथ रूपाने आणि करभाजन हा गहनीनाथ या नावाने जन्मला. सृष्टीमध्ये अनेक स्थानांवर काही कारणांमुळे ब्रह्मदेवाचे वीर्य पडले. त्यापासून अनेक ऋषी जन्माला येतील असे व्यास महर्षींनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते. उपरिचर नावाचा एक वसू होता. त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो तिच्यावर अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य द्रवित होऊन यमुनेच्या पाण्यात पडले. ते एका मासोळीने गिळले. या मासोळीपासून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. शिवाने क्रोधित होऊन कामदेव मन्मथाला आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले. त्या भस्मामध्ये मन्मथाचा आत्मा सूक्ष्म रूपात होता. बृहद्रथाने जेव्हा यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञकुंडातून जालंधरनाथाचा आविर्भाव झाला. रेवा नदी हीच सध्याची नर्मदा नदी होय. या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिद्धांचा जन्म झाला. एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले. ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले. त्या योगाने ती नागिण गर्भवती झाली. त्याचवेळी जनमेजय राजा सर्व नाग सर्पांना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराबरोबरच शेकडो सर्प नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. या महाभयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी आस्तिक ऋषींनी तक्षकाची मुलगी पद्मिनी हिला एका मोठ्या औदुंबराच्या वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले. त्या गर्भपिंडातून आविर्होत्राचा जन्म होणार असल्याने ते अंडे त्या बिळात नेऊन तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. त्या अंड्यातून वटसिद्ध नागनाथाचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथ हे देशभर संचार करीत असताना एका संतती इच्छिणाऱ्या वांझ स्त्रीला त्यांनी भस्म मंत्रवून दिले. परंतु त्या स्त्रीने ते भस्म अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तीने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाहाचे वेळी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्य स्त्राव झाला. या कृत्यामुळे ते लज्जित झाले आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीला पुसून टाकले. त्या क्षणीच त्या वीर्याचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नावाचे 60,000 ऋषी जन्माला आले. त्यातून थोडा भाग उरला होता. तो कचरा म्हणून भागीरथी नदीत फेकला गेला. तो कचरा नदीतील गवतात अडकून तिथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चरपटनाथांचा जन्म झाला. कौलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले. त्याचवेळी सूर्याचे रेतस त्या पात्रात पडले. ते महर्षींना कळले. त्यांनी ते पात्र तिथेच सांभाळून ठेवले.
भर्तरी या शब्दाचा अर्थ भिक्षा पात्र असा होतो. त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचे नाव भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्या कानातून प्रबुद्धाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नाव कर्णकनिफा असे पडले. गोरक्षकाने संजीवनी मंत्राचा जप करीत मातीपासून एक मनुष्याची आकृती तयार केली. त्या आकृतीतून करभाजनाला संजीवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवतार घेतला. या नवनारायणांनी आपले स्थूल शरीर मंदार पर्वतावर सांभाळून ठेवले आणि अंशावताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्मस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. यानंतर मी प्रश्न केला, प्रभू, नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशावतार आहे असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण यामध्ये काही फरक आहे काय? आमच्याकडे आपल्या दिव्य प्रेमळ दृष्टीने पाहत श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले, श्रोत्यांनो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. देवी देवतांद्वारे करावयाच्या कार्यांचे संकल्प सुद्धा माझ्या संकल्पाचे अंश मात्र असतात. या अंशमात्र संकल्पांना थोडेफार स्वातंत्र्य असते. शेतकरी एका लांब दोरीने आपली गाय झाडाला बांधतो. त्या दोरीच्या परिघाच्या मर्यादेतच ती गाय चरू शकते. याचा अर्थ तिला मर्यादित स्वातंत्र्य असते. निर्धारित केलेल्या क्षेत्रातच ती मुक्तपणे चरू शकते. चरण्यासाठी तिला त्या मर्यादेचे उल्लंघन करावयाचे असल्यास तिला शेतकऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असते. त्या ठराविक ठिकाणी चारा संपला की तो शेतकरी त्या गाईला दुसऱ्या झाडाला बांधेल किंवा त्याच झाडापाशी तिला ठेवले तर तो दोरीची लांबी वाढवेल. हेही स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गाईला असलेल्या स्वातंत्र्यासारखेच आहे. त्याचप्रमाणे धर्मसूत्रांना अनुसरून स्वेच्छा दिली जाते, परंतु संकल्प मात्र मूळ तत्वातूनच येतात. ते योग्य प्रकारे पूर्ण करणे हे अंशावतारांचे कार्य आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्याच्या निराकरणासाठी मूलतत्वाकडे निवेदन घेऊन येतात. मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारांमध्ये राग, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाचे कार्य करण्याचे सामर्थ्य अंशावतारांमध्ये देखील आढळते. यामुळेच जीवात्म्यांशी संबंधित असल्याने कोणताही अवतार पूर्णावतार किंवा अंशावतार असला तरी त्यांच्यात फरक नसतो. साईबाबांचे विवेचन. पुढील काळात मी साईबाबा या नावाने समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रगट होणार आहे. धिशीला नगरीत राहून भक्तांचे संरक्षण करणारा हा माझा अवतार मूलतत्वापासून भिन्न नाही. कोणत्या भक्तावर किती प्रमाणात अनुग्रह करायचा किंवा नाही याचा निर्णय मी घेत असतो. कधी साईबाबांनी त्यांच्या भक्तांच्या आर्ततेने व्यथित होऊन माझ्याकडून अधिक दयेची अपेक्षा केल्यास मी त्यांची विनंती मान्य करतो. सर्व लोकांची आर्तता व प्रार्थना यांचा विचार करणारे प्रभुतत्व साईबाबांची विनंती त्वरित स्वीकारणार नाही का? म्हणून साईबाबांना शरण येणाऱ्या सर्वच भक्तांना त्याचा लाभ होईल. शेते विश्राम्यते इति साई, अर्थात इंद्रिय वृत्तींना शांत करणारे तेच साई तत्व आहे. साईबाबा तत्व हे माझ्यात सायुज्य स्थितीत आहे. तेव्हा मी माझी शंका व्यक्त केली की श्री वासवी कन्यका हा अंशावतार आहे की पूर्णावतार? श्रीपाद प्रभू सविस्तर माहिती देऊन सांगू लागले, आर्या महादेवीने आपले वचन पूर्ण करण्यासाठी श्री कुसुम श्रेष्ठींकडे जन्म घेतला. जर वासवीचा जन्म झाला नसता तर वैश्य कुळावर अनेक अरिष्टे आली असती. समाधी नावाच्या वैश्य मुनींनी हे संकटरूपी जीव ते अव्यक्त असतानाच ओळखले होते. त्यांनी हे देखील जाणले होते की जर या बीजाने मोठ्या वृक्षाचे रूप घेतले तर त्यापासून संपूर्ण वैश्य कुळाला फार मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. अंबिका जर वासवी रूपात जन्मली नसती तर विष्णुवर्धन नावाच्या दुष्ट राजाने कुसुम श्रेष्ठींसारख्या सामंत राजाच्या मुलीशी लग्न करून तिला आपली रखेल बनवून वर्णसंकर घडवून सर्व काही भ्रष्ट केले असते. अशा अभद्रांचे सांकर्य कोणत्याही सार्वभौम राजाच्या कन्येबरोबर होऊ नये म्हणून आणि शील, आपला कुलाभिमान आणि आत्मसन्मान यांचे रक्षण व्हावे म्हणून वासवीने आपल्या गोत्रजांबरोबर अग्निप्रवेश केला. त्यांच्यापुढे दोनच मार्ग होते. एक तर आपला कुलाभिमान आणि आत्मसन्मान याची आहुती देणे किंवा आपली आहुती देऊन आपला आत्मसन्मान वाचविणे.
या अग्निपरीक्षेत वासवीच्या कृपेने वैश्यांचा विजय झाला. त्यांच्या आत्मबलिदानामुळे त्यांच्या गोत्रजांना कधीही अन्नवस्त्रांची कमतरता भासणार नाही. तसेच त्यांना अनेक प्रकारचे भोग भाग्य लाभतील. वासवी ही आर्या महादेवीच्या तेजाचा एक किरण होती. या आदिशक्तीचे थोडे तेज सुद्धा संपूर्ण पृथ्वी सहन करू शकत नाही. वासवी अंशावताराच्या रूपात एक निर्धारित लक्ष्य घेऊन आली होती. 18 वर्षांच्या कालावधीत तिने आपल्या कुळाची दुर्दैवी स्पंदने आपल्या योगशक्तीने दग्ध केली. शीलावरच गदा येणे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. स्त्रीवर शीलभ्रष्ट होण्याची वेळ येणे म्हणजे आपल्या गोत्रजांच्या दुर्दैवाला आपण कारणीभूत होणे. अग्निप्रवेश केलेल्या जोडप्यांबरोबर स्वतःला पण जाळून वासवीने सृष्टीमध्ये एका परमदिव्य सत्याची स्थापना केली. आपल्या विद्युल्लतेच्या रूपात जेव्हा आर्या महादेवी प्रकट झाली तेव्हा कुसुमश्रेष्ठींबरोबर तिथे उपस्थित असलेले सर्व लोक भयभीत झाले. बेटा, पतिव्रता स्त्रीचे खरे रूप फक्त 3 लोकच पाहू शकतात. 1. तिच्यापेक्षा उच्च पातळीवर असलेले महापुरुष. 2. अग्नीला साक्षी मानून विवाह केलेला तिचा पती. आणि 3. तिच्यापेक्षा खालच्या पातळीवर असलेले तिचे भक्त. यांना ती सर्व दिव्यालंकाराने युक्त अशा मंगल स्वरूपात दर्शन देते. विष्णुवर्धन वासवीच्या नाही तर साक्षात मृत्यूदेवतेच्या मोहात पडला होता. मृत्यूदेवतेने वासवीला तिचे रूप धारण करण्याची परवानगी मागितली. अंबिकेने ती दिली. वासवीच्या रूपातून दुसरी वासवी निर्माण झाली. ती वासवी मृत्यूदेवतेत विलीन झाली. ती मृत्यूदेवता विष्णुवर्धन राजामध्ये प्रवेश करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून बाहेर आली. हीच त्या दिवशी घडलेली विशेष घटना होती. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 32 समाप्त.